गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आता मागेच चॅप्टर चालू केलं होतं अल्कोहोल, फेनॉल अँड इथर्स. सो नेक्स्ट टॉपिक इज मोनोहायड्रिक अल्कोहोल and classification of alcohols. What is monohydric alcohol? The alcohol which contain only one hydroxyl group in its molecule is called monohydric alcohol. Its general formula is CnH2n plus 2O. And it is represented as ROH, where R is any alkyl group. R काय असणार आहे? any alkyl group असणार आहे. आपण 11वीला बघितलं होतं की अल्किल भरपूर प्रकारचे बघितले होते. मेथिल असेल, इथिल असेल, प्रॉपिल, ब्युटिल, पेंटिल, हेक्झिल, हेप्टिल एक्सेट्रा. हे काय होते? सर्व अल्किल. म्हणजे आर जो आहे तो अल्किल ग्रुपने रिप्लेस पण होऊ शकतो. नेक्स्ट टॉपिक आहे त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल. सो दी अल्कोहोल्स आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दी नेचर ऑफ कार्बन ॲटम to which hydroxyl group is attached. It is classified as follows. Okay, the alcohol are classified according to nature of carbon atom. तर कार्बन ॲटमचे त्या नेचरवरती असणारे हायड्रॉक्सिल ग्रुप कुठे कुठे अटॅच होईल. तर अल्कोहोलचे 3 टाईप पडतात. एक म्हणजे प्रायमरी, सेकंडरी and third is tertiary. Primary alcohol, secondary alcohol and tertiary alcohol. So now we are study first primary alcohol. The alcohol in which the carbon atom attached to the hydroxyl group is attached to one alkyl group is called a प्रायमरी अल्कोहोल. म्हणजेच काय की जो काही कार्बन आयटम असेल त्याला जो हायड्रॉक्सिल ग्रुप असणार आहे हा एकाच अल्किल ग्रुपला अटॅच असेल. म्हणजेच हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन पुढे किती कार्बनला अटॅच आहे त्यावरून आपल्याला समजतं की तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे. जसं की आता जनरल स्ट्रक्चर दिलेलं आहे RCH2OH. एक्झाम्पल दिलेले आहेत मेथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रॉपिल अल्कोहोल आणि 4 मेथिल पेंटॅनॉल. तुम्हाला मी दाखवतो इथं. हे बघा काय म्हटलं की कार्बन ॲटम अटॅच टू द हायड्रोक्सिल ग्रुप इज अटॅच टू वन अल्किल ग्रुप इज कॉल्ड प्रायमरी अल्कोहोल. आता हायड्रॉक्सिल ग्रुप हा ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन जर पुढं एकच कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी अल्कोहोल. बघा इथं हा OH सुद्धा या कार्बनला अटॅच आहे, परंतु हा जो कार्बन आहे हा कार्बन पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे. नंतर हा कार्बन पुढे कार्बनला आहे, परंतु हा जो कार्बन आहे हा एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे या ठिकाणी याचं एक्झाम्पल आलं प्रायमरी अल्कोहोल्स. तर या ठिकाणी जो हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन पुढे किती कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरून ठरतं तो प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शियरी आहे. आता हायड्रॉक्सिल ग्रुप जर या ठिकाणी एका कार्बनला अटॅच आहे तर तो कार्बन पुढं एकच कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी. जर हाच कार्बन अजून एका कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल सेकंडरी. आणि हाच कार्बन जर 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल टर्शरी. म्हणजेच आता एक्झाम्पल आपण बघितलं की मेथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल, प्रॉपिल अल्कोहोल आणि 4 मेथिल पेंटॅनॉल.
त्यानंतर नेक्स्ट आहे सेकंडरी अल्कोहोल. The alcohol in which the carbon atom attached to the hydroxyl group is attached to the two alkyl groups is called a secondary alcohol. The hydroxyl group is bounded to a secondary carbon. The hydroxyl group is bounded to a secondary carbon. Thus, secondary alcohol contain one CHOH group. General structure is R1CHR2OH. ओके, मग काय असणार आहे की जो हायड्रोक्सिल ग्रुप असेल ह्याच्या कार्बनला अटॅच असेल, तो कार्बन पुढे दोन कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल सेकंडरी अल्कोहोल. ओके, तर त्याला म्हटलं जाईल सेकंडरी अल्कोहोल. एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघू शकतात की हा OH ग्रुप म्हणजे हायड्रोक्सिल ग्रुप हा ह्या कार्बनला अटॅच आहे, परंतु हा जो कार्बन आहे तो इकडे एका कार्बनला आहे आणि इकडे एका कार्बनला आहे. म्हणजेच काय आहे, तो दोन कार्बनला त्या ठिकाणी अटॅच आहे. जर दोन कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल सेकंडरी अल्कोहोल. ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तसंच आहे. ओके, 2-पेंटॅनॉलच्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तसंच आहे की OH ग्रुप जो आहे तो एका CH3ला आणि एका CH2ला अटॅच आहे. म्हणजे OH ज्या CHला आहे तो एक CH2 आणि एक CH3 कव्हर करतोय. म्हणजे हे एक्झाम्पल झालं सेकंडरी अल्कोहोलचं. आणि आयसोब्युटिल अल्कोहोलसुद्धा सेकंडरी अल्कोहोलचं एक्झाम्पल झालं. आणि आयसोब्युटिल अल्कोहोल हे जे नेम आहे हे कॉमन नेम आहे आणि 2-पेंटॅनॉल जे आहे ते IUPAC नेम आहे. त्यानंतर आहे टर्शरी अल्कोहोल्स. दी अल्कोहोल इन विच दी कार्बन ॲटम अटॅच टू दी हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच टू 3 अल्किल ग्रुप्स. 3 अल्किल ग्रुप्स इज कॉल्ड अ टर्शरी अल्कोहोल. मग जो काही हायड्रॉक्सिल ग्रुप असेल हा ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन पुढे 3 अल्किल ग्रुपला अटॅच असणार आहे. ओके, किंवा 3 कार्बनला पुढे अटॅच असणार आहे आणि मग त्याला म्हटलं तर टर्शरी अल्कोहोल. आणि तो जो OH ग्रुप त्या कार्बनला बाउंड केलेला असेल त्या कार्बनला म्हटलं जाईल टर्शरी कार्बन. Thus, tertiary alcohols contain one COH group. जनरल स्ट्रक्चर दिलेलं आहे R1 R2 R3 आणि तिघही ते कार्बनला कनेक्ट केलेले आहेत आणि कार्बनला आहे अटॅच OH. ओके, फॉर एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. हा OH ह्या कार्बनला अटॅच आहे आणि हा कार्बन इकडे एक आणि खाली एक या 3 कार्बनला अटॅच आहे. म्हणजेच जो OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन जर 3 कार्बनला अटॅच असेल तर ते एक्झाम्पल असणार आहे टर्शरी अल्कोहोलचं. या एक्झाम्पलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की इथं बघा हा OH या कार्बनला अटॅच आहे, तो ह्या कार्बनला आणि इकडे एका कार्बनला अटॅच आहे. आता 4 नंबर आणि 5 नंबरचा जो कार्बन आहे हा ह्या कार्बनला अटॅच आहे, परंतु ह्या कार्बनला कोणता कार्बन अटॅच आला 3 नंबरचा. त्याच पद्धतीने हा 1 नंबरचा कार्बनसुद्धा त्याला अटॅच आहे. म्हणजे 2-मेथिल पेंटॅनॉल किंवा टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे जे आहे ते टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल आहेत. त्यानंतर या टॉपिकवरती जे काही क्वेश्चन विचारले जातात, व्हॉट आर अल्कोहोल्स, हाऊ आर दे क्लासिफाईड, what is monohydric alcohol, classify it with suitable examples. मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणजे काय, त्याचे क्लासिफाय करायचे टाईप आणि त्याचं एक्झाम्पलसुद्धा द्यायचे. किंवा अल्कोहोल म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स जसे की प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अँड टर्शरी. ओके, हे जे क्वेश्चन आहेत तुम्हाला नोटबुकमध्ये राईट करायचे आहेत आणि त्याचा ॲन्सरसुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे. या क्लिपमध्ये ते ॲन्सर आहे ऑलरेडी.
आणि तुम्हाला बुकची रेफरची गरज पडली तर तुम्ही बुकसुद्धा रेफर करू शकता. एक्स्ट्रा या माझ्या व्हिडिओच्या एक्स्ट्रा जे काही एक्झाम्पल असतील ते सुद्धा तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. डायजेस्ट वगैरे घ्या. डायजेस्टमध्ये सुद्धा खूप प्रकारचे एक्सरसाइज वगैरे येते. एक्सरसाइज वगैरे सॉल्व करा. बऱ्याच पद्धतीचे बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मागच्या वर्षाच्या 2 वर्षापूर्वीच्या फॉलो करा. म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या चॅप्टरवरती कुठल्या कुठल्या चॅप्टरवरती अजून कोणते कोणते क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत. त्या पद्धतीने स्टडी तुमचा सुरू ठेवा. बाकीचं जे नेक्स्ट टॉपिक आहे आता नॉमेनक्लेचर सिस्टीमचा. नॉमेनक्लेचर सिस्टीम आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.